ब्रेक के बाद एक बार फिर से स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर नासिक से है, जहां चांदवड़ में सुबह 9:30 बजे कृषि उपज मंडी समिति के सेल हॉल से कार्यकर्ता चांदवड़ पेट्रोल पंप चौफुली पर किसानों की कर्ज माफी और अन्य मांगों को लेकर नारेबाजी करने पहुंचे। प्रहार जिला प्रमुख गणेश निलंबनकर, प्रकाश चौहान, संदीप महाराज यादव आदि ने सरकार की आलोचना करते हुए भाषण दिए। चांदवड़ चौफुली में चक्का जाम विरोध लगभग 1 घंटे तक चला, जिससे कई वाहनों की लंबी कतारें लग गई। इस बीच चांदवड़ तालुका के राहुत सोग्रास में भी प्रहार संगठन के कार्यकर्ताओं ने मुंबई आगरा रोड पर चक्का जाम विरोध प्रदर्शन किया। प्रहार संगठन द्वारा विरोध प्रदर्शन करते हुए पुलिस निरीक्षक और राजस्व प्रशासन को दिए गए एक बयान में कहा गया कि किसान और खेतिहर मजदूर एक साथ आ गए हैं और जाति, धर्म, पार्टी और राजनीतिक विचारों को अलग रखकर मेहनती किसानों, खेतिहर मजदूरों और समाज को एकजुट करेंगे। किसानों के नेता पूर्व राज्य मंत्री बच्चूभाई कडू अन्न बहिष्कार विरोध प्रदर्शन और 125 किलोमीटर पैदल यात्रा करके सरकार को चेतावनी दे रहे हैं और 2 अक्टूबर को महात्मा गांधी जयंती के अवसर पर वे हजारों ट्रैक्टरों और भारी भीड़ के साथ मंत्रालय पर हमला करेंगे। इसी तर्ज पर तालुका के किसानों, चरवाहों, मजदूरों और दिव्यांगों ने कहा कि चांदवड़ तालुका मुंबई आगरा रोड, शिरवाड़े फाटा, वडाली, सोग्रास फाटा, चांदवड़, राहुत उमराना और चांदवड़ तालुका के गांवों की सभी सड़कें अवरुद्ध कर दी गई हैं। विरोध प्रदर्शन में जिला प्रमुख गणेश निलंबनकर, प्रकाश चौहान, चंद्रकांत यादव आदि और चांदवड़ तालुका के प्रहार पार्टी के कार्यकर्ता और नेता शामिल थे। चांदवड़ के पुलिस निरीक्षक कैलाश बाग और पुलिस ने कड़ी सुरक्षा व्यवस्था बनाए रखी। विरोध प्रदर्शन के बाद पुलिस ने प्रदर्शनकारी कार्यकर्ताओं को एक पुलिस वैन में हिरासत में लिया और उन्हें चांदवड़ पुलिस स्टेशन ले आई और कुछ समय बाद उन्हें रिहा कर दिया। उसके बाद गणेश निलंबनकर ने कार्यकर्ताओं को अगले विरोध प्रदर्शन की दिशा और कृषि उपज बाजार समिति सेल हॉल में गतिविधियों के बारे में जानकारी दी। आज काय नेमकं आंदोलन होतं, काय आपल्या मागण्या? आपल्या मागण्या आपण 17 मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत। त्याला जवळपास आता 3-4 महिन्याचा कालावधी झाला। त्याच्यात 3 ते 4 बैठका सरकारच्या म्हणजे सह्याद्री अतिगृहात एक बैठक झाली, त्याच्यानंतर विधिमंडळाच्या बावनकुळ्यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली। त्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये आश्वासनं दिली जात आहेत। आता मुळात कर्जमुक्तीचं जे आश्वासन आहे ते सरकारचं आहे। आम्ही फक्त त्या आश्वासनाचा जागर या ठिकाणी उभा केलाय। तुम्हाला त्या ठिकाणी विसर पडायला नको म्हणून आपण त्या ठिकाणी कर्जमुक्तीचा आहे। पण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या दिव्यांगांची पेन्शन योजना 6,000 रुपये एवढा व्हायला पाहिजे होती, ती आता 2,500 पर्यंत देण्याचं कबूल केलंय, पण 6,000 आपली मागणी आहे। आणि त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी ही विषमता जी वेगवेगळ्या स्कीममध्ये दिसते त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आपण कशात मांडलं? ते प्रातिनिधिक स्वरूप आपण मांडलं घरकुलांच्या रूपानं। का शहरात किती रुपये दिले जातात आणि ग्रामीणला किती दिला ते आम्हाला समान हवं आहे। त्याच्यानंतर मेंढपाळांच्या मागण्या आहेत, त्याच्यानंतर मच्छीमार बांधवांच्या मागण्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे एमआरईजीएस मध्ये लावणी ते कापणी म्हणजे पीक लावल्यानंतर कापणीपर्यंतचा जो त्या ठिकाणचा खर्च आहे तो एमआरईजीएस मधून त्या शेतकऱ्याला द्यावा। त्याचं कारण असं आहे, तुम्ही भाव नाही देऊ शकत, हमी भाव नाही देऊ शकत, तुम्ही वारंवार त्या ठिकाणी भाव मिळायला लागलो हस्तक्षेप पण करता, मग निदान त्याचा उत्पादन खर्च तो सिक्युअर करा, त्याला त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये। सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी ही आहे। आणि त्या मागणी म्हणजे जसं भांडवली गुंतवणूक म्हणून सरकार वारंवार त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सभांमधून, वेगवेगळ्या सेशन्समधून आश्वस्त करते, पण खरंच सांगा शेतकऱ्याच्या या व्यवसायामध्ये किती भांडवल गुंतवलंय सरकारनं? तर नथिंग, नसल्याच्या बरोबर आहे। त्याचं कारण आहे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं का ही ओसाडगावची पाटीलकी खरं आहे ते। आणि का पाटीलकी वाटते? सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट किती, गृहनिर्माण खात्याचं बजेट किती, इतर सगळ्या खात्यांचे बजेट किती आणि शेतकऱ्याच्या खात्याचं बजेट आहे फक्त 9,000 कोटीचं। या तुलनेमध्ये ही ओसाडगावची पाटीलकी नाहीये का? म्हणून म्हणतो भांडवली गुंतवणूक तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्ही एमआरईजीएस मधला आमचा खर्च द्या। मग त्या कांदा, द्राक्ष, ऊस, कपास, चणा सगळ्याच पिकांना त्यामध्ये धरा आणि त्यामध्ये शेतकऱ्याला ती सुरक्षिततेची भावना सगळ्यात महत्त्वाची असलेली ही मागणी पूर्ण करावी। याच्यासाठी अशा 17 मागण्या आहेत। मग त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत, त्यामध्ये असलेल्या सगळ्याच बारीक बारीक घटकांच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या याच्यासाठी रायगडापासून हा प्रवास चालू झाला आणि परवा चिलगव्हाणला तो त्या ठिकाणी पहिला टप्पा संपला आणि मग हा चक्का जाम आंदोलन हा त्यातला होता। चक्का जाम आमचा कधीही मनसुबा नसतो, पण ऐकतच नाही तुम्ही दिलेला, आम्ही तुमच्याकडे मागितलंय, तुम्ही जे सांगितलं ते कर्जमुक्तीचं, त्यानंतर भावांतर योजना नाही राबवू शकत ना तर आमचं कापणी, लावणी ते कापणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन खर्च म्हणून त्या ठिकाणी एमआरईजीएस मध्ये धरा आणि त्यानंतर या सगळ्या 17 मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही आहात म्हणून आमचा हा अट्टास आहे। हा आम्ही शांत बसणार नाही, आम्ही
बच्चू कडू नावाच्या शेतकरी नेतृत्वानं व्यापलेली लोक आहोत. आम्ही शेतकरी म्हणून लढतोय. आमच्यासाठी पार्टी महत्त्वाची नाही, आमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा नाही, नेता महत्त्वाचा नाही. शेती आणि माती हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. दुसरी गोष्ट अशी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलेल्या विजय घाडगे पाटलांना जी जबरदस्त मारहाण झाली, तो सुद्धा राग या चक्काजाम आंदोलनात. तो विजय घाडगे पाटील आहे, ते विजय घाडगे पाटील आहे, एकेरी दुहेरी कोणी असू दे, पण ते शेतकरी आहेत हे लक्षात असू द्या. संबंध देश. आमचं पुढचं पाऊल असं आहे का या जर मागण्या मान्य नहीं केल्या तर अजून 2 टप्प्यात आमची पदयात्रा. महाराष्ट्र नासिक से सी न्यूज संवाददाता संजय की रिपोर्ट. फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही. देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत.